विश्वामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दैत्याची सनंतर नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हा प्रभू आहे, जगाला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन एज्रा अध्याय 3 9 ते 13 ही वचने. एज्रा अध्याय 3 9 ते 13 ही वचने. तेव्हा येशुवा व त्याचे पुत्र व बांधव, कदमिएल व त्याचे पुत्र, वंशज हेनादाद व त्याचे पुत्र आणि त्यांचे भाऊबंद जे लेवी, ते देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले. बांधकाम करणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला, तेव्हा इस्रायलाचा राजा दावीद याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख ल्यालेले व हाती करणे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाफ वंशाचे लेवी यास उभे केले. परमेश्वर चांगला आहे व इस्रायलावर त्याची दया सनातन आहे, असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले. तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालीत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जय जयकार केला. तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळाचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते, त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला. तेव्हा त्यास रडे कोसळले व त्यातले पुष्कळ हर्षभराने जयघोष करू लागले. जयघोषाचा नाद व लोकांच्या रडण्याचा नाद यातील भेद लोकास कळेना, कारण लोक उच्च स्वराने जय जयकार करीत होते व त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे. एज्राची पुस्तक याचं 3 अध्याय वचन 9 ते 13 आणि या वचनांमध्ये आज आपण पाहतो की मंदिर पुन्हा बांधण्याची पूर्वतयारी. प्रियजनो, ज्यावेळेस आपण पाहतो की बाबेलचे जे लोक होते त्या काळापासून 50 वर्ष आधी त्या मंदिराचं त्यांनी उद्ध्वस्त केलेले होते. यरुशलेम मधील जो मंदिर होता ते त्यांनी उद्ध्वस्त केले होते आणि यहुदी लोकांना बाबेलमध्ये बंदिवासामध्ये ठेवलेले होते. त्या काळामध्ये जो राजा होता, राजा कोरेश, तो ज्यावेळेस तो गादीवर आला त्यावेळेस स्वदेशात त्याचे सामर्थ्य झपाट्याने वाढलेले होते. आजूबाजूच्या राज्यांचे साम्राज्य त्यांनी आपल्या सत्यामध्ये केले आणि त्या काळामध्ये त्याची जे त्यांनी स्थापना जे केली, त्यांनी पार्शियाचे हे साम्राज्य सुमारे 2 शतक असं प्रमुख सत्ता केंद्र म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं होतं आणि यहुदी लोकांना पण त्या ठिकाणी बंदिवासामध्ये ठेवलं होतं. आणि ज्यावेळेस मग ते बंदिवासातून बाहेर आले, परिस्थिती खूप विकट होती. त्या परिस्थितीमध्येही यहुदी लोक ज्यावेळेस यरुशलेमला वापस आले आणि मग त्या ठिकाणी मंदिर पुन्हा बांधण्याचा त्यांनी निर्णय केला. आणि मग ज्यावेळेस निर्णय केला आणि मग आपण पाहतो 10व्या वचनामध्ये की बांधकाम करणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला, तेव्हा इस्रायलचा राजा दावीद याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख लावले व
हाती करणे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाप वंशातले लेवी आज त्यांनी उभे केले. त्या ठिकाणी मग आपण पाहतो की 11 मध्ये पाहतो की मोठ्याने घोष केले, त्यांनी स्तुती धन्यवाद त्यांनी केले आडीपाडीने, जसं परमेश्वर चांगला आहे व इस्रायलवर त्याची दया सनातन आहे असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आडीपाडीने केला. आपण पाहतो त्या ठिकाणी ते मोठा आनंद त्यांना झाला आणि मग त्यांनी देवाला स्तुती आणि धन्यवाद देऊ लागले. आज आमच्याकडे पण ज्या वेळेस भवनाची निर्मिती होतो आहे, जसं आमच्या विश्ववाणीच्या सेवा कार्यामध्ये आपण पाहतो की खेड्यामध्ये ज्यावेळेस चर्चच्या बांधकामाची सुरुवात होते, आमचे विश्वासणारे आवेशाने जातात, जी पण मदत होईल ती मदत करतात, कारण त्यांना तो मोठा आनंद आहे. आम्हाला त्याचा आनंद पटलेला आहे आणि आम्ही जयघोष करतो आहे. पुढे प्रभूचं वचन आपण पाहतो की पुष्कळ वृद्ध जे होते त्या जुन्या गोष्टी आठवण केलेल्या आहेत. 12 मध्ये पाहतो, 12 वचनामध्ये लेवी आणि पितृकुळाचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते, त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला तेव्हा त्यास रडे कोसळले व त्यातले पुष्कळ हर्षभराने जयघोष करू लागले. दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या. एकतर एक भावुक होऊन रडत पण होते आणि मोठ्याने जयघोष पण करीत होते. आमच्या पण जीवनामध्ये जे देवाचं मंदिर ज्यावेळेस उभारण्यात येतो आहे त्यावेळेस पण आम्ही मोठ्या आनंदाने आम्ही त्याची स्तुती स्तवने केली पाहिजे. देवबाप या वचनांच्या द्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. कृपाळू जिवंत देवा, आम्ही धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करीतो. यावेळेस आम्ही प्रार्थना करीतो प्रिय प्रभूजी, आम्ही बघतो आहे की यरुशलेममध्ये पुन्हा मंदिर बांधण्याची जी पूर्वतयारी केली त्यावेळेस पाया घालताच लोकांनी आनंदाने जयघोष केले. आमच्याकडे पण प्रभू, आम्ही पण पिता ज्यावेळेस आमच्या मंदिराचं प्रभू पाया बसवितो, आम्ही पण आनंदाने जयघोष करतो आहे. आणि पिता, आम्ही त्या गोष्टींना आठवण करतो जे अद्भुत कार्य तू इस्रायली लोकांसाठी केलेलं होतंस, ते पण तू आमच्यासाठी करणार, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. धन्यवाद देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, तू स्वीकार कर. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.